नमस्कार. आज मी ते भाजीचा कच्चा फणस घेतलेला आहे. बाहेरून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता सुरीला तेल लावून घेते आणि त्याचे तुकडे करून घेते. अशा प्रकारे तुकडे करून कुकरच्या डब्यामध्ये घेतलेले आहे. त्यात पाणी ओतते, थोडंसं तेल आणि मीठ घालते आणि कुकरमधून शिजून घेते. 4-5 शिट्ट्या काढून कुकरमधून शिजून घेतलेले आहे. आता फणस बाजूला काढून घेते. आणि कापून घेते. बाहेरचं साल काढून टाकते आणि आतले माव काढून टाकते. अशा प्रकारे इथे फणसाचे बारीक कापं कापून घेते. अशा प्रकारे कापं कापून घेतलेले आहेत, बाजूला काढून ठेवते आणि उरलेल्या फणसाचे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे फणस कापून झालेले आहे, छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. ते कढईत तेल घेतलेले, त्यात लसूण आणि आलं घालते. परतून झाल्यावर त्यात उभा चिरलेला कांदा घालते. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा लालसर झाल्यावर ओलं खोबरं घालते आणि खोबरं भाजून घेते. गॅस बंद केलेला आहे. त्यात गरम मसाला मिक्स करून घेते आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून पेस्ट करून घेते. इथे सफेद वाटाणे घेतलेले आहेत, 4-5 तास अगोदर भिजत घातलेले. त्यात कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि थोडंसं मीठ घालून कुकरमधून शिजून घेते. ते कढईत तेल घेतलेले आहे, त्यात फोडणीला राई आणि कढीपत्ता घालते. त्यात शिजून घेतलेल्या फणसाच्या छोट्या फोडी घालते. परतून घेते. थोड्या वेळाने हिंग घालते. आता शिजून घेतलेले सफेद वाटाणे घालते. मिक्स करून घेते. मिक्सरमधून वाटून घेतलेली खोबऱ्याची पेस्ट घालते. थोडंसं पाणी घालते. काश्मीरी लाल मिरची घालते रंगासाठी. हळद घालते. चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. चण्याचा रस तयार आहे. इथे बारीक मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली. कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालते. कांदा परतून झाल्यावर त्यात बारीक कापून ठेवलेली मेथी घालते आणि कांद्यावर परतून घेते. भाजीला छान वाफ आलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. भाजी शिजून आळलेली आहे, त्यात ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते. भाजीतलं पाणी सुकलेलं आहे. बारीक मेथीची भाजी तयार आहे. इथे शिजून घेतलेलं फणसाची कापं घेते. त्यात आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस घालते आणि मिक्स करून फणसाच्या कापांना लावून घेते. थोडंसं पाणी घालते. अशा प्रकारे मसाला लावून 10-15 मिनटासाठी बाजूला ठेवलेला. आता तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेते आणि मसाला लावलेल्या फणसाच्या कापांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेले गरम करायला. त्यात फणसाची कापं शॅलो फ्राय करून घेते. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 1-2 वेळा परतून घेतलेले फणसाची कापं तयार आहेत. आता मी काढून घेते. इथे कढईत तेल घेतलेले आहे, त्यात फोडणीला जिरं, सुकी मिरची आणि तमालपत्र घालते. जिरं परतून झाल्यावर बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा परतून झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घालते, 1 छोटा चमचा.
मिक्स करून घेते. एक टोमॅटो घालते बारीक चिरून ठेवलेला आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. टोमॅटो बऱ्यापैकी नरम झालेलं आहे. थोडंसं पाणी घालते आणि सुके मसाले घालून घेते. धणे पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि किचन किंग मसाला घालते. मिक्स करून घेते. आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून मसाल्याला छान उकळी काढून घेते. मसाला छान शिजलेला आहे. तर शिजून ठेवलेल्या फणसाच्या छोट्या फोडी घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. आता पाणी घालते, चवीप्रमाणे मीठ आणि हिरवी मिरची घालते, कोथिंबीर आणि झाकण लावून उकळी काढून घेते. भाजीला छान उकळी आलेली आहे. त्यात एक छोटा चमचा गरम मसाला घालते. मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते. भाजी छान शिजून आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. फणसाची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.